आज आहे ट्यूजडे, लॉयलाचं ट्रेनिंग डे 2 आणि जरा माईकची काहीतरी गडबड झालती भाई, काय माहिती काय गडबड झालती. आणि ट्रेनिंगमध्ये आपण केले पासिंग राऊंड आणि स्ट्रेंथ लायनर. भाई खरं सांगतो दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेट करायला अवघड जातं. नेक्स्ट टाइम मी ट्रेनिंग असेल तर सरांना सांगणार आहे, फक्त स्ट्रेंथवर फोकस करू. काय होतं धड ते पण नीट होत नाही आणि हे पण नीट होत नाही. आज आपण पूर्ण रेकॉर्ड नाही केलं सेशन, फक्त एवढंच सेशन रेकॉर्ड केलं. पण ठीक आहे, काय आलं नंतर जरा 11 साईड गेम होता, त्याच्यामुळे 11 साईड गेममध्ये जरा फोकस करायला लागतं. आणि सर हे रेकॉर्डिंग करत बसलं तर सर परत बोंबलतील मला, काय रेकॉर्ड करतोय, पोरांना शिकवा आणि हे आणि ते. आणि ह्या प्रकारे ट्रेनिंग संपलं. आपण घरी आलो, नाश्ता केला, निघालो आपल्या विन्सन्सच्या ट्रेनिंगला. आज होतं ज्युनियर बॉईजचं ट्रेनिंग 11th आणि 12th. भाई ज्युनियर बॉईज तर अजून घाण आहे, काय सांगायचं. पण जाऊ दे भाई, ट्रेन करायचे, काय सीन नाही. आज आपल्याला लवकरच ट्रॅफिक लागलं. त्यानंतर पोचलो आपण दगडूशेठ गणपतीच्या डेकोरेशनला. डेकोरेशन बघा कसं फुल व्हाईट, या क्वालिटीमध्ये व्हाईट आहे. आणि आत गेल्यानंतर बघा वरती पण त्यांनी व्हाईटच केलं आहे, फुल व्हाईट आणि गोल्डन वाईब आहे त्यावरची. मग पोचलो आपण 7 लव चौकात. सिग्नल क्रॉस करून येणार होतं आपलं कॉलेज. भाई हे सिग्नल आहे ना, हा चौक येणार लय राडा आहे, कोणी कसं कुठेही गाडी घालतं, काय बोलायचं. पोचलो आपण पार्किंगमध्ये आपल्या ट्रेनिंगला. मला वाटलं ट्रेनिंगच्या टायमाला तरी माईकची सेटिंग केली असेल, पण तेव्हा पण केली नव्हती. विषय हार्ड झाला, काय बोलायचं. 11वी-12वीच्या पोरांची लास्ट वीकमध्ये होती एक्झाम, ते एक वीक ट्रेनिंगलाच नव्हते. हा ट्यूजडे होता त्यांचा फर्स्ट डे. घेतले त्यांचे सिम्पल पासिंग राऊंड. भाई पहिल्याच दिवशी जर पळवलं असतं तर भाई आले नसते परत, काय बोलायचं. समस्या आहे रे. भाई आपल्याला आठवले ते आपले ऑटो ड्रायव्हर, काय बोलू, मला त्यांचं नाव माहीत नाही, पण क्वालिटी ब्लॉग असतात त्यांचे. पासिंग राऊंड नंतर घेतलं त्यांचं व्हेरिएशन पासिंगमध्ये, कॉम्बिनेशन प्ले अँड ऑल. लय डिफिकल्ट जात होतं त्यांना, हळूहळू पण सवय होईल. आता कसं सिनियर कॉलेजचं रिपिटेशन झालेत ना. हे घेतलं त्यांचं 3 vs 3 पोझिशन, मस्त केलं पोरांनी. त्यानंतर घेतलं आपण त्याचं टॉर्नामेंट टाईप, की जो जिंकल त्यांनी ग्रीड चेंज करत जायचा. असं कॉम्पिटिशन ठेवली तर पोरं मनापासून करत नाही तर काय मनापासून करत नाही. त्यानंतर थर्ड सेट होतं आपलं 2 vs 2 कंटिन्युअस इंटेन्सिटीमध्ये. 1 मिनटं 2v2 आत राहणार. आणि त्यानंतर काही पण सिच्युएशन होते, बॉल विल बी प्लेड बाय द कोचेस आणि सेम इंटेन्सिटीमध्ये राहणार आहे. आणि कुठेही बॉल द्यायचा रँडमली, क्विकली ट्रान्झिशन फ्रॉम डिफेन्स टू अटॅक, अटॅक टू डिफेन्स, ह्याच्यावरती आपण फोकस करत होतो. आणि क्वालिटीमध्ये सक्सेस भेटला. पोरांची फाटलेली फुल खाली बसलेले. सेशन केलं आपण एंड आणि निघालो आपण घरी. घरी जाताना पावसाचं तर झालेलं. धीऱ्या म्हणला जरा चहा पिऊ, मग पिला थोडा चहा, क्वालिटी होता चहा. आजी म्हणले इथं गाडी लावू नका, माझा बिझनेस आहे. त्याच्यासमोर गाडी नाही लावली, मग जाऊन लावली थोडीशी पुढं. चहा पिल्या निघलो आपण घरी. बघा सायकलवाला कार्ट आहे, फुल चड्डी ओली झाली त्याची. आजी बघा एवढ्या वयात कसे बसलेत, फुल कॉन्फिडन्सने आजोबांच्या मागं, फुल घाबरून बसलेलं. पण काय घाबरायचं आहे, समस्या आहे रे. त्यानंतर आपण पोचलो लॉ कॉलेज रोडच्या इथं. आणि आज नाही तिथं फालतू जागी गर्दी लागली, काय सांगायचं त्याला. मग घालायला लागती गाडी जरा बोळीतून अशी वाकडी तिकडी करत. बघा आता काय बोलायचं, जरा आरसा टच लगेच खायचं शिवाय. थोडासा घेतला इथून राईड, म्हणलं भाऊ जरा दे वेळ. राईड घेतला, निघलो सनाट. भेटला फ्री रस्ता. थोडंसं रॉंग वेला गेलेलं चालतं पुण्यात, थोडंसं रॉंग वे इज ऑलवेज राईट इन पुणे. समस्या आहे रे भाई. बघितला कसा मोकळा लागला रस्ता, सन 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 गाडी लागली आणि डायरेक्ट पोचलो सिग्नलवरती. त्यानंतर सिम्बॉयसिसचं आपलं वळण. सिम्बॉयसिसच्या वळणानंतर पोचलो आपण घरच्या वळणकडं. हे वळण पण लय डिफिकल्ट झालं भाई, फुल गाड्या सनाड येतात. कचरा काळा करताय, कचरा कचरा तो हम करते. पोचतो आम्ही घरी. त्यानंतर निघालो. चाललेलो आहे आपण आपल्या सेकंड नाही थर्ड सेशनला. युरो स्कूल वाकड 22 पोचायचे 3च्या आधी. आपण पोचणार ऑलमोस्ट 2:50ला पोचणार आपण, 10 मिनटं. आज श्रेयस नाही वाटतं, कोण सबस्टिट्यूट कोच गेलाय का कोचच गेला नाही देवाला माहिती. एकच जण जाणार, 2 जण कुठं.
भाई या गाडीत डॉगेश भाई होता भाई, कुठे गेला? झोपला काय डॉगेश या बॅग गाडीतला? याला आला 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 बघितलं बघितलं डॉगेश भाई परत आत गेला. अच्छा तर डॉगेश भाई मजा आहे गाडीची, मजा आहे भाई डॉगीची. कसं आहे भाई, दणकून वारं चालू आहे भाई. सकाळी काय वातावरण होतं आणि हे काय वातावरण झालंय भाई. कम्प्लीट यू टर्न घेतलंय वातावरणाने, यू टर्न. एखादा म्हणाल येडा होईल. हे वातावरण पण 5 वाजेपर्यंत बदलायला बसले. काय बघत बसलाय भाऊ, तू बघितलं नाही का? फास्ट काम करणार आहेत का? लागलेलं आपण हायवेला, हायवेच्या लेफ्टला शोरूमच शोरूम आहे बघा. नेक्सा, स्कॉडा भाई. या डिवायडरला पण काही गर्दी नाहीये भाई. आज फुल मोकळा लागलाय हायवे. माहिरती असतात ना, महारथी गेले असतील राईट साइडून लेफ्टला ना भाई. हे बघ, हा इथं येतोय, तो तिकडं चाललाय. अरे काय तुम्ही 2 व्हीलर चालवता काय 4 व्हीलरच्या नावाखाली? बघ परत हा राईटून लेफ्टला गेला. हा तर 2 व्हीलर चालवतो इनोवा. मला इथूनच लेफ्ट साईडकडे दाखवले. मला माझी काशी लेफ्टलाच घालायची. कसं यू बाईक रायडिंग. स्कूलची बिल्डिंग बघा, ब्ल्यू कलरची. ब्ल्यू आणि ते काय कलर आहे तो, डार्क ब्ल्यू आणि नेव्ही ब्ल्यू. फक्त आपल्याला जायचंय फिरून. काय लॉजिक आहे यार रॉंग वेचं, मला घंटा कळत नाही. सवय झाली आहे फक्त. स्कोरीच युरो स्कूल. आई शपथ, आता तर सगळ्या गाड्या निघल्या तर कसं होणार सांग मला. 90% डन आहे. तेव्हा घेतल्या तर आपल्याला पार्किंगमध्ये केलं त्यांचं थोडं डायनॅमिक, त्यांचं फोकस केलं पासिंगवरनं, पासिंग थ्रू द गेट्स. एंडला थोडं रिले रेस केलं. सेशन एंड गेला हाय नोटवरती आणि संपवला सेशन. डन विथ आवर युरो स्कूल सेशन. रॉंग वे गँग. आणि पेस बघा भाई, एक दिवशी कोणी उडल्याशिवाय इथं काय बंद होणार नाही. ते भारताची खासियत आहे भाऊ, प्रिकॉशन नाही भाऊ. जोपर्यंत काही विषय होत नाही तोपर्यंत काही तर ऍक्शन होणार नाही. नाही थांबू नका भाऊ, कुणीच थांबू नका. ना टेम्पो थांबू नको, ना ऍक्सेस 125 थांबू नको. इथं राडे होणारच भाई. इथं काय ते येण्यासारखे गाड्या थांबवत ते लोक. हाय रे मेरे यार रांझणा रब्बा, रे कोण हाय. आपल्या लिरिक्सची तर लागले. BST जस्ट वेट. पहिल्यांदा हात बाहेर बघितलाय भाऊ यांचा, नाही तर डायरेक्ट रपकीने गाडी बाहेर काढतात ते लोक. मांजरीला शोधत बसलाय येडा. याला हिथं मांजर दिसते, ती गेली ह्या गेटून आत, ह्याच्यातून बाहेर आली. कुत्रा कधी भेटायची याला मांजर. भाई वातावरण के क्या ही कहने, भाड़ी हो गया है वातावरण. एखादा मर जाएगा वापस जिंदा हो जाएगा भाई. ये वातावरण में ऐसा हो गया है वातावरण. काय रांग येते भाई, घातले वरती बघा, सपासप गेले. शीप मेंटॅलिटी इन द हाऊस भाई. भारतामध्ये काय लय पुढे गेलाय तो. राईटून लय पुढे गेला, राईटून लय पुढे गेला. 2 मिनिटं. कसं आहे राईटून, थोडी आपल्याला दाबायला लागणार आहे गाडी. भेटला भाई रस्ता. क्वालिटी की नाही भाऊ, क्वालिटी. लेफ्ट टर्न लेके पहुंच गए अपन घर पे.